शेतकऱ्यांच्या खरं तर चालवले जाणारे हे कारखाने आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असणारे कारखाने स्वतःसाठी कशा पद्धतीने आता याचा वापर केला जातोय हा सगळा प्रकार आहे तो अंजली दमानी यांनी एक खरं तर उघडकीस आणलेला आहे. अंजली, नेमका हा साखर कारखाना कुठला आहे, कशा पद्धतीने हा साखर कारखान्यात पैसे वळवले गेलेले आणि कोण आहे नेमकं? पंढरपूरला असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना याची सगळी मंडळी काल माझ्या घरी आली होती आणि त्यांच्या तिथल्या कामगारांचे पैसे दिले नाहीयेत, देणीदारांचे पैसे दिले नाहीयेत आणि त्याचा सगळा हिशोब त्यांनी जेव्हा दाखवला अतिशय धक्का बसला. कारण 1974 मध्ये हा स्थापन झालेला करमवीर पाटलांनी हा कारखाना स्थापन केला होता आणि त्याच्यात त्यांनी आधी सुरुवातीला प्रचंड प्रमाणात एफडी तयार केले होते. इतका उत्तम चालणारा साखर कारखाना त्याच्यात हळूहळू लॉस दाखवून, म्हणजे आत्ताच्या घटकेला तिथले जे आमदार आहेत अभिजित पाटील यांनी किती मोठा भ्रष्टाचार केलाय की 700 कोटी ज्या कारखान्याची संपत्ती होती ती 1400 कोटी दाखवून एनसीडीसी कडनं 347 कोटीचं लोन घेतलं आणि ते ज्या दिवशी त्याचा पहिला हप्ता आला, पहिला हप्ता 31/8 आल्यानंतर ताबडतोब त्या दिवशी 60 कोटी रुपये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पतसंस्थेत ट्रान्सफर केले. आणि हे इतकं शॉकिंग आहे आणि इतकं ब्लेटंट आहे की मला असं वाटतं त्याच्यावर ताबडतोब ही सहकार विभागाने कारवाई केली पाहिजे. म्हणून मी ताबडतोब मंत्र्यांशी बोलले. बुधवारी आता त्यांनी बैठक लावली आहे की मला त्याच्यात मिनिस्टर ऑफ कोऑपरेशन बाबासाहेब पाटील, कामगार मंत्री आणि साखर आयुक्तांची जॉईंट बैठक मी लावली आहे. कारण अफाट पैसे त्यांनी सगळे खोटे हे दाखवले. आधी दाखवले ज्या मशीन्सवर 8 ते 9 कोटीचा दर वर्षाचा खर्च होतो तो 57 कोटी दाखवला. म्हणजे सगळे पेपर फोर्ज करून स्वतःचे खिशे भरण्याचं काम जे केलेलं आहे ते अभिजित पाटलांनी केलंय. मला साखर आयुक्तांना हा प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत याच्यावर कारवाई का केली गेली नाही. सहकार मंत्र्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की तात्काळ यांची जी समिती आहे अध्यक्ष आहेत त्यांना बरखास्त करा आणि तिथे ऍडमिनिस्ट्रेटर तात्काळ लावण्यात यावा अशी माझी विनंती. तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळे पेपर तुम्ही दाखवतायत, मात्र कशा पद्धतीने खरं तर हे सगळं केलं होतं? कारण की ज्या पद्धतीने साखर कारखाने वारंवार सांगितले जात आहेत की हे लॉसमध्ये चालतात आणि त्यामुळे खरं तर सरकारकडून हे कर्ज आहे ते वारंवार घेताना पाहायला मिळतात सगळ्या कारखान्यांचं बघितलं तर. हो ना. तर आता 2024 मध्ये एनसीडीसी जी म्हणजे राष्ट्रीय डेव्हलपमेंट कोऑपरेशन डेव्हलपमेंटसाठी जो लोन देणारी आहे संस्था म्हणजे सेंटरची, तर त्यांच्याकडनं या सगळ्या साखर कारखान्यांना लोन्स दिली जातात. ते फक्त वर्किंग कॅपिटलसाठी किंवा तात्पुरती जी त्यांना गरज आहे त्याच्यासाठी दिली जातात. पण त्याचे जे हेड्स आहेत ते चुकीच्या हेडखाली, म्हणजे आता जसं मी म्हटलं की 8 ते 9 कोटी त्यांना मशीन रिपेअरचा दरवर्षी प्रत्येक साखर कारखान्याला खर्च असतो, तो खोटा 57 कोटी दाखवून हे सगळे जे पैसे आहेत ते सगळे वळवण्याचा कार्यक्रम केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला शेतकऱ्यांना काय दाखवायचं की मी उसाला खूप भाव देईन, 3300चा भाव देईन असं सांगून हे अध्यक्ष बनले आणि बनल्या लाटायला सगळी सुरुवात केली. तर ज्या दिवशी जी लीड बँक आहे उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, त्याच्यात जे पहिला हप्ता आल्याबरोबर त्या दिवशी म्हणजे 31/8/2024 त्यांनी त्यांच्या पीपल्स पतसंस्थेमध्ये 60 कोटी रुपये त्यांनी वर्ग केले. आणि हे इतकं खरं ओपन अँड शट आहे. जर ज्या दिवशी सहकार मंत्री हे बघतील त्यांना ऍडमिनिस्ट्रेटर ठेवावाच लागेल आणि ते ठेवण्यासाठी मी तिथे ठिय्या देऊन हे ताबडतोब करून घेणार आहे. कारण कामगारांचे आज तगायत पैसे दिले गेले नाहीयेत, देणीदारांचे आजपर्यंत पैसे दिले गेले नाहीयेत, उपोषणावर उपोषणं करतायत. आणि या अभिजित पाटलांची इतकी हिंमत की ते त्यांना म्हणतात मी वाळूत मोठा झालोय, तुम्ही माझ्याशी वाद करू नका, नाही तर तुम्ही कुठे झाले तुमच्या घरच्यांना सुद्धा कळणार नाही, अशी सरळ धमकी देण्याचा कार्यक्रम जर ते करत असतील तर त्यांना आता सोडणार नाही. नक्कीच. त्यामुळे आता यावर देखील आता काय कारवाई होते हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ गणेश कानेडसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.